सर, दिशा समितीची बैठक झाली, बैठकीत काय होतं, काय चर्चा? दिशा समितीची एक महत्वाची ही कमिटी समिती, तर आज अनेक निर्णय झालेले, त्यामध्ये पंतप्रधान आवास असन, शहराचा पाणी पुरवठा असन, प्रधानमंत्री सडक योजना असन, अशा अनेक योजना, त्या योजनेचा आढावा घेतला। त्यामध्ये सोलार योजना असन, असे अनेक जे विषय, ते विषयाला आज मान्यता दिलेली आणि जे कामं अपूर्ण आहे ते कामं कसे पूर्ण होतील याच्यासाठी आज मीटिंगमध्ये सूचना दिली। प्रशांत म्हणाले की अनेक अधिकारी कामं करत नाही, त्यामुळे योजनांचं आता प्रशांत बाबूंना अनेक विषय मांडलेले आहेत, त्या विषयामध्ये त्यांनी ज्या काही सूचना केल्या त्या सूचनेची अधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि कामं लवकर कसे मार्गी लागतील त्यासाठी ते प्रयत्न केले। अंगणवाडीचा देखील मुद्दा होता, त्याच्यामध्ये अंगणवाड्यांचे कामं उघड्यावर अंगणवाड्या भरल्या जातात, त्या उघड्यावर ज्या अंगणवाड्या भरत्या तर तिथं त्या इमारती असल्या पाहिजे, त्याला निधी मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी विषय मांडले। दुसरा प्रश्न असा की पालकमंत्री पदाची चर्चा होते, संजय शिरसाट वारंवार म्हणते की आमच्याकडे आणि भाजपने देखील दावा केला की आता पालकमंत्री पद आम्हाला मिळालं पाहिजे। हा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा हे निर्णय, पण भाजपकडे आहे की शिंदे गटाकडे आहे? मी काय सांगतो, हा अधिकार त्यांना आहे आणि पहिल्यापासून संभाजीनगर जिल्हा हा शिवसेनेकडे आहे, मला वाटतं शिवसेनेकडे मालकाचे काही टेंडर याच्यामध्ये कामच कोणते होत नाही आणि काम नाही, कोणतं काम नाही झालं ते सांगा, कामं होत नाही असं काय? शहरात अनेक कामं चालू आहे, काम कोणतं झालं नाही ते सांगा, कामं चालू आहे शहरात। मला वाटतं जी श्रीकांत साहेब आल्यापासून, आयुक्त आल्यापासून अनेक कामं सुरू आहे शहरात, आणि जर कोणाचं राहिलं असेल तर निश्चित जे काही कोणाचे कामं असतील ते कामं आपण निश्चित मार्गी लावू। काय चर्चा झाली, काय मुद्दे? आज दिशाची बैठक होती आणि केंद्र शासनाच्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या योजनांवर चर्चा झाली। त्यामध्ये शहरामधली आपली जी पाणी पुरवठा योजना आहे ही 1680 कोटी रुपयाची मंजूर केली होती, नंतर 1000 कोटी 2700 कोटी जास्त योजना, त्या योजनेचा वर चर्चा झाली आणि 30 तारखेला त्यावर एक विशेष बैठक घ्यायचा निर्णय झालेला आहे, ज्यामध्ये पुढच्या काळामध्ये जो बिडकीन त्या तिकडे जो नॅशनल हायवे आणि MJPचा थोडासा एक डिस्प्यूट झाला तो सॉर्ट आउट करून येणाऱ्या काळात जी मार्च पर्यंत ही पाण्याची योजना सुरू होईल याकरता प्रयत्न केला। आणि पंतप्रधान आवास योजनेचे जे आहे ते 11,000 घरांचं जे काम चालू आहे त्याचा आढावा घेण्यात आला आणि बाकी 40,000 घरांसाठी जी जागा आहे ती कलेक्टरांच्या नेतृत्वामध्ये एक बैठक घेऊन त्यांना जी गायरान किंवा ओपन स्पेसेस असतील ते अवेलेबल करून देण्याचा निर्णय असतो। सकारात्मक चर्चा झाली, सकारात्मक सगळ्या विषयावर चर्चा झाली केंद्र शासनाच्या योजनेवर। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।